असं म्हणतात की कधीकधी एक छोटी चूक देखील फार महागात पडू शकते. म्हणजे खरंच इतकी महागात की काय बोलावं. आज आता जवळजवळ 40 वर्ष होत आली, पण ती एक छोटी चूक केवढी महागात पडली आहे याची कल्पना करता येणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल, काय बोलतोय हा? सगळं कोड्यात. तर ऐका, सविस्तर सांगतो. मी यशवंत. मी भौतिकशास्त्राचा म्हणजे फिजिक्सचा शास्त्रज्ञ आहे. अनेक रिसर्च पेपर्स, पेटंट्स माझ्या नावावर आहेत. नुकताच मला सायंटिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. माझं मनोगत व्यक्त करताना मी बोललो की कधीही कुणाला कमी लेखू नका, अहंकार आड येऊ देऊ नका आणि छोट्यातली छोटी चूक टाळा. एवढं करा तर तुमच्या प्रयत्नांना यश येईलच. अनेकांना वाटलं असेल की मी आपलं पाठ करून काहीतरी बोललो आणि दिलं चिटकवून. पण तसं नाही, अजिबात नाही. तो पुरस्कार स्वीकारताना मला आनंद झाला खरा, पण त्याची म्हणजे सुदर्शनची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. खरं तर तो असता तर हा पुरस्कार त्याला मिळायला हवा होता. प्रत्येक बाबतीत तो माझ्यापेक्षा उजवा होता. कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स असो की किचकट फिजिक्सचे कॉन्सेप्ट्स असो, त्याला मुळात समजच इतकी उत्तम होती की त्याला काही तोड नाही. आणि त्यात भर म्हणून प्रचंड कुतूहल आणि चिकाटी. पण सगळं असलं तरी ती एक चूक झालीच आणि त्याची किंमत मोजावी लागली. सुदर्शनला आई वडील कोणी नव्हतं. ते त्याच्या लहानपणीच एका अपघातात मरण पावले. पण त्यांनी गडगंज संपत्ती मागे ठेवली होती. सुदर्शनला ती सगळी मिळाली. त्यामुळेच सुदर्शनला कधी संशोधन किंवा कुठल्याच रिसोर्ससाठी तडजोड करावी लागली नाही. महागडी उपकरणं काय, स्वतःच्या लोणावळ्याच्या बंगल्यात उभारलेली लॅब काय, त्याने सगळ्या पैशाचा उपयोग स्वतःच्या फिजिक्सच्या प्रेमासाठी केला. अर्थात त्याचा पैसा त्याने काही का करेना, तो त्याचा प्रश्न आहे. तर विषय येतो 1987चा. तेव्हा भारतात कॉम्प्युटर्स नुकतेच येत होते. फार क्वचित ठिकाणी दिसत होते. सुदर्शनने खास कॅलिफोर्नियावरून फिजिक्स रिसर्चसाठी उपयुक्त असा एक कॉम्प्युटर लोणावळ्याच्या त्याच्या लॅबमध्ये मागवल्याचं त्याने मला पत्रातून कळवलेलं. मी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही आणि मग एक 6 ते 8 महिने मी कसल्या तरी सरकारी कामात अडकून गेलो. आणि मग माझ्या हे लक्षात आलं की गेले 6 महिने झाले आपलं सुदर्शनशी काहीच बोलणं झालं नाही, पत्रव्यवहारही झाला नाही. तो कुठल्याच कॉन्फरन्स किंवा मीटिंग वगैरे मध्ये देखील मला दिसला नव्हता. मला हे जरा चमत्कारिक वाटलं. मी त्या दिवशी हाच विचार करण्यात वेळ घालवला आणि संध्याकाळी मला एक पत्र आलं. सुदर्शनचं, योगायोगच म्हणायचा. पत्रात त्याने लिहिलं होतं की त्याने जगाला हादरा बसेल आणि आपलं सगळं जीवन पालटून जाईल असा शोध लावला आहे आणि पहिला प्रोटोटाईप बनवून तो टेस्टिंगसाठी तयार आहे आणि वर त्याची अशी इच्छा होती की मी तो आधी बघावा आणि मग पुढे कसं प्रोसिजर करता येईल यावर चर्चा व्हावी, अशी त्याची इच्छा होती. त्याने मला त्याच्या लोणावळ्याच्या बंगल्यात राहायला बोलावलं होतं आणि याबद्दल पूर्ण गुप्तता पाळायला देखील सांगितलं होतं. हे सगळं वाचून मी थक्क झालो. त्याने काय शोध लावला असेल हा विचार करत राहिलो आणि मग म्हटलं, आपण कशाला ताण द्या डोक्याला, तिथे जाऊन बघू की. मी सांगितल्याप्रमाणे बंगल्यावर हजर झालो. बंगल्यात फक्त सुदर्शन आणि त्यांचा एक गडी, दोघेच होते. मी येताच सुदर्शन त्याला म्हणला, तुझी किरकोळ कामं ठेव बाजूला, आधी साहेबांसाठी मस्त चिकन मटण कर आणि चांगलं झणझणीत. हो मालक, असं म्हणत तो बाहेर जाता जाता परत आत आला. यशवंत, आज रात्री
तुला माझा शोध दाखवेन. तूही अचंबित होऊन जाशील, यात मला शंका नाही, असं सांगत तो बसला. गप्पा, गोष्टी, जेवण आणि मग झोप हे सगळं होईस्तवर संध्याकाळचे 6 वाजले. आता परत तो गडी कशासाठी तरी बाहेर पडत होता आणि तेवढ्यात सुदर्शनने त्याला, रात्रीचं जेवण स्पेशल पाहिजे बरं, आज रात्री जग बदलणार आहे, आ आ आ असा हुकूम दिला. जी मालक, असं म्हणत त्याने मान हलवली आणि तो पुन्हा बाहेर जाऊ लागला. अरे जातोस कुठे? चल, उद्या करते. आता जेवणाच्या आधी मस्त व्हिस्की हवी आहे मला, तुला काय ठाऊक नाही? आणि आज तर पाहुणे पण आहेत, लाग तयारीला, असा हुकूम त्याने दिला. अहो साहेब, पण ते वरचा आपला मेन बॉक्स आहे ना, तिथे ना फॉल्ट झाला. अरे ते सगळं सोड, उद्या बघ बोललो ना, सुदर्शन जरा रागावूनच म्हणाला. आता त्यावर तो बिचारा गडी काय बोलणार. तो मुंडी खाली घालून आत निघून गेला. इथे मी दुनिया बदलतोय आणि हा काहीतरी ना किरकोळ एक्सक्युजेस देत असतो रे मला, सुदर्शन ग्लास घेत मला म्हणाला. अरे त्याचं सोड, तू केलं तरी काय आहेस नेमकं ते तर सांग, मी म्हणालो. माझं कुतूहल मला शांत बसू देत नव्हतं. सांगतो, धीर धर की थोडा, असं हसत हसत सुदर्शन म्हणाला. ड्रिंक्स झाले आणि मग तो म्हणला, चल, तुला आता माझा आविष्कार दाखवायची वेळ आली आहे. तो त्याच्या लॅबमध्ये मला घेऊन गेला. त्याची लॅब त्याच्याच बंगल्याच्या मागच्या बाजूला होती. छोटं एक मजली घर असावं. आम्ही आत गेलो. आत अनेक उपकरणं होती ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं किंवा ज्यांची मी फक्त चित्र पाहिली होती. आणि मग एका वेगळ्या सेक्शनमध्ये आम्ही आलो आणि समोर एक लिफ्ट असावी तसं काहीसं होतं आणि समोर एक कॉम्प्युटर होता आणि त्याच्यावर जगाचा नकाशा होता. हा आहे माझा शोध, टेलिस्कोप आणि टेलिफोन यांचा बाप, टेलिपोर्ट. टेलिपोर्ट म्हणजे काय, मी विचारलं आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत राहिलो. दूर काय चाललंय ते दाखवतो टेलिस्कोप, दूर कोणाशी तरी बोलायची संधी देतो तो टेलिफोन, पण थेट त्या दूरच्या जागी इथून माणसाला डायरेक्ट तिकडे पाठवतो तो टेलिपोर्ट. काय म्हणजे आता जसं फोन लावतो तसं थेट तिकडे जाता येणार? मी अचंबित होऊन म्हटलं. हो, अगदी बरोबर, सुदर्शन हसत हसत म्हणाला. ये चल, तू कर प्रयत्न, तो म्हणाला. नाही, नको, मला भीती वाटते, मी म्हटलं. अरे चल रे, सगळं रिमोटवरती आहे, हा रिमोट धर आणि कुठे जायचं ते सांग, असं म्हणत सुदर्शननं मला त्या लिफ्टमध्ये ढकललं. हा, फक्त जरा निर्मनुष्य जागा निवडूया, कारण तुला असं प्रकट होताना आणि लगेच गायब होताना कोणी पाहिलं तर फार राडा होईल, हसत हसत तो म्हणाला. मला माझ्या घरी पाठव, माझ्या खोलीत, मी म्हटलं. सुदर्शननं तिकडे नकाशावर बरोबर जागा निवडली आणि मला रिमोटवरचं हिरवं बटन इथून तिथे जायला आणि तिथून परत यायला लाल बटन दाब, असं म्हणाला. मी हिरवं बटन दाबलं आणि लिफ्ट थरथरू लागली, धूर झाला आणि एका क्षणात मी माझ्या खोलीत होतो. मुंबईला. हा काय प्रकार होता? हा काय शोध लागला होता? 100 किलोमीटर दुरून मी एका क्षणात मुंबईला आलो. आता मी परत रिमोटकडे पाहिलं आणि लाल बटन दाबलं आणि परत तसंच एका क्षणात मी परत लॅबमध्ये आलो. मला काहीच कळेना, मला काहीच सुचेना. अभिनंदन करू की काय करू, की हे बघू की ते बघू. काय शेठ, कसा झाला प्रवास, सुदर्शन हसत हसत म्हणाला. अरे हे काय शोध लावलायस तू? सरळ माणूस इथून तिथे? नाही, हे चुकीच्या हाती लागलं तर फार फार वाईट परिणाम होतील, मी म्हटलं. मी अजून पुरता सावरलो नव्हतो. मी जरा अँटार्क्टिकाला जाऊन येतो, असं म्हणत
सुदर्शनने माझ्या हातातून रिमोट घेतला. कुठे जातो आहेस? अँटार्क्टिका, मी म्हटलं. हो, काल जाऊन आलोच होतो 5 मिनिटासाठी. सुदर्शनने कॉम्प्युटरवर काहीतरी टाईप केलं आणि लिफ्टमध्ये उभं राहून मला टाटा केला. मला तर अजूनही काही समजत नव्हतं. त्याने रिमोटवरचं हिरवं बटन दाबलं आणि लिफ्टमध्ये धूर झाला आणि सुदर्शन गायब. मला काहीच समजेना. आणि हा सगळा विचार करत असताना अचानक एक हलका स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि सर्व उपकरणं काहीतरी विचित्र आवाज करायला लागली. मला तर काहीच समजलं नाही. त्यातली अनेक उपकरणं मी कधी वापरली, सोडा साधी हाताळली देखील नव्हती. कॉम्प्युटरवर आता सिस्टम ओव्हरलोड, एरर डिटेक्टेड असे मेसेज दिसू लागले आणि मग एका उपकरणातून धूर येऊ लागला आणि मग एका ठिकाणी फ्यूज उडाला आणि आग लागली. ती एका उपकरणातून दुसरीकडे पसरू लागली. सुदर्शन इथे नाही, ही उपकरणं, आग, मला काहीच सुचेना. मी धावत बाहेर आलो तर समोर तो गडी उभा, ते आत आग. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. हो साहेब, मी तेच सांगत होतो मगाशी की या सगळ्या प्रयोगांमुळे वरच्या मेन फ्यूज बॉक्सवर प्रेशर येत आहे आणि ते हँडल करता यावं म्हणून मी तालुक्याला जाऊन अजून मोठे फ्यूज आणणार होतो. पण आमचे मालक आणि त्यांचे हे प्रयोग करायचे वेड. मी मगाशी तेच सांगत होतो पण मला बोलूच दिलं नाही. ही सगळी कामं किरकोळ वाटतात त्यांना बघा. आता काय होऊन बसलंय? तो मान हलवत म्हणाला. आणि हे बोलणं होतं रे होतं की मागे एक मोठा स्फोट झाला आणि सगळी लॅब आगीच्या विळख्यात गेली. सगळं सगळं जळून खाक झालं. आम्ही हताश होऊन ते सगळं बघत होतो. एका अद्वितीय आविष्काराला जग मुकलं होतं. पुढे फायर ब्रिगेड वगैरे आले. पंचनामा देखील झाला. सरकार दरबारी सुदर्शन यांचा मृत्यू आगीत जळून झाला आणि बॉडी न मिळता फक्त राख मिळाली असा आहे. पण आजही कोणी टेलिपोर्ट किंवा अशा गोष्टींचा उल्लेख सायन्स फिक्शनमध्ये करतात तेव्हा मला आठवतो सुदर्शन, त्याची लॅब, तो टेलिपोर्ट आणि ती झालेली चूक. धन्यवाद. तर आजची पण एक वेगळ्या प्रकारची एक रहस्य कथा किंवा एक वैज्ञानिक गूढकथा तुम्हाला म्हणता येईल. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं हे निश्चितच तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि या व्यतिरिक्त आपल्या चॅनलला आता 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. सो थँक्यू सो मच फॉर दिस. तुम्ही जो काही विश्वास दाखवला आहे सबस्क्राईब करून किंवा चॅनलचे इतके जे काही आत्तापर्यंत चॅनलचं जे काही स्प्रेड झालं आहे त्याच्यावरनं, तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू. जास्तीत जास्त चांगल्या कथा, अजून गूढकथा उत्तम दर्जाच्या या घेऊन येतच राहू आणि याचा पूर्ण मी हमी देतो तुम्हाला. आणि या व्यतिरिक्त ॲज युजल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा आणि तुमच्या आजूबाजूला जी काही रहस्य आहेत ती एक्सप्लोअर करत राहा, त्यांचा शोध घेत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपलं नेहमीचंच, दिसतात तितक्या सोप्या गोष्टी नक्कीच नसतात. थँक्यू सो मच.